नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण राज्यातील अनेक लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही आणि स्टेटसमध्ये एकच कारण दिसत आहे, ट्रान्झॅक्शन फेल्ड किंवा टेक्निकल एरर। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता सर्वात आधी आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमका प्रॉब्लेम काय चालू आहे। समजा तुमच्या ओळखीमध्ये 10 लोक आहेत जे या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यापैकी 2 ते 3 लोकांना अजून पैसे आलेले नाहीत, म्हणजे साधारण 25% लोकांना हप्ता मिळालेला नाही। आता हे लोक काय करत आहेत? सगळे तहसील कार्यालयात जात आहेत, तिथे जाऊन विचारणा करत आहेत। पण इथे सगळ्यात मोठा गोंधळ होतो। एका ऑफिसमध्ये सांगितले जातं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या ठिकाणी सांगितलं जातं केवायसीचा प्रॉब्लेम आहे, तर काही ठिकाणी म्हणतात थोडं थांबा पैसे येतील। म्हणजे काय झालं? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माहिती, कोणती खरी आणि कोणती चुकीची समजत नाही। म्हणूनच मित्रांनो, लोक जास्तच गोंधळलेले आहेत आणि नेमका प्रॉब्लेम काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। म्हणजे प्रॉब्लेम आहे, पण त्याचं एकच ठोस कारण अजून कुठेही स्पष्ट नाही। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे ट्रान्झॅक्शन फेल्ड म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत समजून घ्या। समजा सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे पाठवले गेले, पण मध्येच काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि ते पैसे तुमच्या बँक खात्यात पोहोचलेच नाहीत। अशा वेळी सिस्टममध्ये काय दिसतं? ट्रान्झॅक्शन फेल्ड, म्हणजेच पैसे पाठवले गेले होते पण मध्येच ट्रान्झॅक्शन फेल झालं। आता रिझन म्हणजे काय? त्यामध्ये कारण दाखवलं जातं, जसं की टेक्निकल एरर। याचा अर्थ अगदी क्लिअर आहे, तुमच्याकडून काही चूक नाही, तुमची कागदपत्रे बरोबर असू शकतात, तुमचं अकाउंटही बरोबर असू शकतं, पण तरीही पैसे आले नाहीत। का? कारण हा सिस्टम किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सरकारी सिस्टीममध्ये तांत्रिक अडचण आली आहे। म्हणून लक्षात ठेवा, ट्रान्झॅक्शन फेल्ड म्हणजे तुमची चूक नाही, हा पूर्णपणे टेक्निकल प्रॉब्लेम आहे। त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आणि स्वतःला दोष देण्याची गरज नाही। मित्रांनो, आता सगळ्यात मोठा गोंधळ कुठे होतो माहिती आहे का? जेव्हा लोक तहसील कार्यालयात जातात तेव्हा। समजा 5 लोक तहसीलला गेले, पहिल्या व्यक्तीला सांगितलं तुमचं सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं थोडं थांबा पैसे येतील, आणि तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं तुमचं केवायसी मध्ये प्रॉब्लेम आहे। म्हणजे काय झालं? प्रत्येकाला वेगवेगळी माहिती दिली जाते, एकाच प्रॉब्लेमला वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। आता काही ठिकाणी काय सांगितलं जातं? तुमची डबल केवायसी झाली आहे, डबल एंट्री झाली आहे म्हणून पैसे थांबले आहेत। पण इथेच मोठा प्रश्न येतो, ज्या लोकांनी केवायसी केले नाही किंवा ज्यांचं एकदाच केवायसी झालं आहे त्यांनाही पैसे आलेले नाहीत, म्हणजे ही कारणं सगळ्यांसाठी लागू पडत नाहीत। म्हणून मित्रांनो, तहसील कार्यालयातही स्पष्ट आणि एकसारखी माहिती मिळत नाही, त्यामुळे लोकांचा गोंधळ अजून वाढतो। कोणाचं म्हणणं बरोबर, नेमकं कारण काय हे अजूनही क्लिअर झालेलं नाही। मित्रांनो, आता आपण सगळ्या गोष्टी एकत्र करून समजून घेऊया। काही लोक म्हणतात केवायसी प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी म्हणतात डबल एंट्री आहे, तर काही ठिकाणी म्हणतात थांबा पैसे येतील। पण जेव्हा आपण सगळ्या माहितीचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, कुठेही एकच ठोस कारण सांगितलं जात नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली जाते। म्हणजे नेमकं काय, अजूनपर्यंत खरं कारण स्पष्ट झालेलं नाही। पण तरीही एक गोष्ट वारंवार समोर येते, स्टेटसमध्ये ट्रान्झॅक्शन फेल आणि त्यामध्ये टेक्निकल एरर। म्हणून काय समजतं? हा वैयक्तिक प्रॉब्लेम नाही, हा मोठ्या लेवलचा सिस्टम किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे। म्हणजेच मित्रांनो, खरी अडचण तुमच्यात नाही, खरी अडचण सिस्टममध्ये आहे। म्हणूनच अनेक लोकांचे पैसे एकाच वेळी अडकले आहेत। मित्रांनो, आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पुढे पैसे येणार का नाही? काही तहसील कार्यालयातून अशी माहिती मिळते 24 ते 30 किंवा 31 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात। म्हणजे काय, अजून थोडा वेळ लागेल, पण पैसे येण्याची शक्यता सांगितली जाते। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त तोंडी माहिती आहे, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा खात्री नाही। म्हणजे कसं समजायचं? पैसे येऊ शकतात, पण नक्की येतीलच असं कोणी सांगत नाही। म्हणून मित्रांनो, आशा आहे पण खात्री नाही। त्यामुळे सध्या आपण काय करू शकतो? फक्त थोडा वेळ वाट पाहणे आणि अधिकृत अपडेट येण्याची वाट बघणे। जसा अधिकृत अपडेट येईल तसाच तुम्हाला लगेच कळवला जाईल। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपले पैसे आले नाहीत तर आपण काय करावं? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वात आधी, जसे तुमचे पैसे आले नसतील तर एकदा तहसील कार्यालयात जाऊन तुमचं स्टेटस चेक करून घ्या। तिथे काय बघायचं? तुमची माहिती बरोबर आहे का? कागदपत्र पूर्ण आहेत का? काही पेंडिंग तर नाही ना? हे एकदा नक्की व्हेरीफाय करा। पण आता महत्त्वाची गोष्ट, समजा तुम्ही एकदा गेलात आणि तिथे स्पष्ट उत्तर मिळालं नाही, फक्त थांबा असं सांगितलं, तर पुन्हा पुन्हा जाण्याची गरज नाही।
का? कारण तिथेही पूर्ण माहिती नाही आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात. म्हणून मित्रांनो, एकदा जाऊन माहिती घ्या, पण वारंवार फेऱ्या मारू नका. विशेष करून आता खूप ऊन आहे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लोकांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि गरज असेल तेव्हाच जा. बाकी सध्या सर्वात योग्य पर्याय म्हणजे अपडेटची वाट पाहणे. मित्रांनो, आता एक छोटा पण खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. काही ठिकाणी सध्या KYC किंवा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे काय? सरकार तुमची माहिती पुन्हा व्हेरीफाय करत आहे आणि सगळं अपडेट आहे का ते तपासत आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत, आधार कार्ड, बँक पासबुक, इतर आवश्यक कागदपत्र, हे सगळं तयार आणि पूर्ण ठेवा. समजा उद्या तुम्हाला सांगितलं KYC करा किंवा डॉक्युमेंट अपडेट करा, तर तुम्ही लगेच करू शकाल. म्हणून मित्रांनो, आधीच तयारी ठेवा, म्हणजे नंतर धावपळ करावी लागणार नाही. आणि जर कुठे कागदपत्रे अपडेट करण्यास सांगितलं तर ते वेळेत करून घ्या. त्यामुळे पुढे पैसे येताना कोणती अडचण येणार नाही. मित्रांनो, आता हा मुद्दा खूप लक्ष देऊन ऐका. अनेक वेळा असा अनुभव येतो की समजा एखाद्याचा पेमेंट ट्रान्झॅक्शन फेल झाला तर ते पैसे लगेच पुन्हा येत नाहीत. कधी कधी खूप उशीर होतो आणि काही वेळा तर परत मिळतही नाहीत. म्हणजे काय समजायचं? एकदा पेमेंट अडकलं की पुढे प्रक्रिया थोडी कठीण होते. उदाहरणाने समजून घ्या. पहिल्यांदा पैसे सरळ खात्यात आले असते तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण एकदा फेल झालं की ते पुन्हा प्रोसेस होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून मित्रांनो, ही साधी गोष्ट नाही, ही थोडी गंभीर परिस्थिती आहे. म्हणूनच तुम्ही सतर्क राहा. तुमचं स्टेटस वेळोवेळी चेक करा आणि गरज असेल तेव्हा योग्य माहिती घ्या, म्हणजे पुढे काही अडचण आली तर तुम्ही तयार असाल. मित्रांनो, आता शेवटी एक मनापासून विनंती करायची आहे. संबंधित अधिकारी आणि विभागाला नम्र विनंती आहे की ज्या लाभार्थ्यांचे पैसे ट्रान्झॅक्शन फेल झाले आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांची अडचण लवकर सोडवावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी पुन्हा DBT प्रक्रिया सुरू करा आणि अडकलेले पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करा. मित्रांनो, थोडा विचार करा. हे पैसे कोणासाठी आहेत? ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, या लोकांसाठी हे पैसे खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी ते या पैशांवर अवलंबून असतात. म्हणूनच हे पैसे वेळेत मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती, ज्या लोकांचे पैसे अडकले आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांचे पैसे खात्यात जमा व्हावेत, हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, सध्या परिस्थिती अशी आहे की अजूनपर्यंत कोणताही अधिकृत अपडेट आलेला नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली जात आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती पुढे पाठवू नका. फक्त अधिकृत अपडेटचीच वाट पहा आणि योग्य माहितीवरच विश्वास ठेवा. मित्रांनो, जसा काही नवीन अपडेट येईल तसंच आम्ही तुम्हाला सर्वात आधी आणि अचूक माहिती देऊ. आणि जर तुम्हाला अशाच रोजच्या सरकारी योजना अपडेट, महत्त्वाच्या बातम्या मोबाईलवर लगेच हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच जॉईन व्हा, कारण तिथे आम्ही दररोज अपडेट देतो आणि महत्त्वाची माहिती सर्वात आधी देतो. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.